अध्यात्म प्रेमी, भगवत भक्ती प्रेमी सुहृदजन हो, विनम्र प्रणाम. नवविधा भक्ती या संबंधी चिंतन करताना गेल्या भागामध्ये आपण श्रवण, श्रवणम या भक्ती प्रकाराबद्दल चिंतन करत होतो. श्रवणम हे कशाचं? याचं उत्तर आहे की श्रवण करायचं ते भगवद्गीतेतल्या अध्यायांचं, भगवद्गीतेतल्या आशयाचं, भगवद्गीतेतल्या विषयाचं, भगवद्गीतेतल्या संदेशाचं. हे का करायचं? तर त्याचं कारण आहे, भगवद्गीता म्हणजे प्रत्यक्ष योग योगेश्वर भगवान श्रीकृष्णाने उपयोजलेले शब्द सांगायचे तर भगवद्गीता हा भगवान श्रीकृष्ण आणि भक्तश्रेष्ठ अर्जुन यांच्यामधला संवाद आहे. पण कसा संवाद आहे? धर्म्यम संवाद मावयोः असं 18व्या अध्यायात 17व्या श्लोकात म्हटलं. हा संवाद धर्म्य संवाद आहे. हा रूढ धर्माचा नाही आहे, हा सद्धर्माचा आहे. हा वैदिक विश्वात्म धर्माचा आहे. हा वैदिक विश्वात्म भावाचा असा संवाद आहे. किंबहुना भारतीय पारमार्थिक चिंतन शास्त्राचं ते नवनीत आहे. भगवद्गीता केवळ 700 श्लोक. त्यामुळे श्रवण करायचं तर योगेश्वर श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे भगवद्गीतेतल्या विषयाचं हे श्रवण करायचं, ते पारमार्थिक श्रवण आहे. मग श्रवण कशाचं? याचं उत्तर मिळालं. पण हे उत्तर मिळाल्यावर पुढचा प्रश्न येतो की श्रवण कशाचं हे सांगितलं, आम्हाला कळलं, पण हे श्रवण कसं करायचं? ही गोष्टही महत्वाची आहे. मग श्रवण कसं करायचं याबद्दल 3 गोष्टी आवश्यक आहेत. पहिली गोष्ट आहे, श्रवण करण्याची श्रवणकर्त्याला इच्छा असण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट, श्रवणासाठी जो सिद्ध झाला त्याच्या वृत्ती प्रवृत्ती या निर्मत्सरी असण्याची नितांत गरज आहे. आणि तिसरी गोष्ट, ज्याला श्रवण करायचंय त्याची एकाग्रता हवी. त्यानं देहाचे कान करून ऐकण्याची स्थिती ठेवली पाहिजे. आणि या 3ही गोष्टीबद्दल खुद्द भगवद्गीतेनं तुम्हाला मला मार्गदर्शन केलंय. पहिली गोष्ट आहे, श्रवण करण्याची इच्छा हवी. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातल्या 67व्या श्लोकामध्ये शब्द येतात, नचा शुश्रूषवे वाच्यन्. म्हणजे ज्याला श्रवण करण्याची इच्छाच नाही, श्रवणेच्छाच नाही, त्याला गीतार्थ सांगू नको असं स्पष्टपणे आपल्याला सांगण्यामध्ये आलं. असं का असावं बरं? तर श्रवणेच्छाच नसेल, श्रवण करण्याची इच्छाच मनात जर नसेल, तर ती भक्ती कशी काय होणार आहे? साधी गोष्ट आहे, तुम्ही चांगली एखादी गोष्ट सांगायला गेलात, पण समोरच्या माणसानं कानच बंद करून घेतले असतील, तर अमृताची धार तिथं ओततो म्हटलं तर त्याचा काय उपयोग आहे का? म्हणून नचा शुश्रूषवे वाच्यन्, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे की आपली वृत्ती प्रवृत्ती म्हणजे श्रवणकर्त्याची ही सात्विक हवी. याबद्दलही मार्गदर्शन करताना भगवद्गीता 18:71 मध्ये म्हणते, श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः. म्हणजे श्रवण करता श्रद्धावान तर हवाच, पण त्याच्याच बरोबर त्याची वृत्ती ही असूयाग्रस्त नको. असूया टाकलेली असू दे, मत्सर टाकलेली असू दे, निर्मत्सरी हवी. असूया टाकण्याची स्थिती मनुष्य मात्राला शक्य आहे का? उत्तर आहे. एक व्यक्ती पौराणिक कालखंडातली आपल्याला उद्धृत करता येईल, ती म्हणजे ज्यांना आपण गुरूंचे गुरु म्हणतो, ते गुरुदेव दत्त, त्यांच्या आईचं नाव अनसूया आहे. आणि नुसतं नावच नाही, त्यांची वृत्ती प्रवृत्ती सुद्धा असूया विरहित आहे. म्हणून आपली सुद्धा श्रवणेच्छा हवीच, आणि त्याचबरोबर आपली वृत्ती प्रवृत्ती निर्मत्सर्य हवी, असूया विरहित हवी. ही झाली दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट महत्वाची आहे,
ती म्हणजे श्रवणकर्त्यापाशी एकाग्रता हवी, संपूर्ण एकाग्रता हवी. किती हवी? कशी हवी? श्रीमद भगवद्गीतेत 18व्याच अध्यायात 72वा श्लोक येतो. खुद्द भगवंतानीच अर्जुनाला प्रश्न विचारलाय, अरे इतका वेळ तुला मी गीता सांगितली, गीता शास्त्र सांगितलं, पण तू एकाग्र मनानं ऐकलंस ना? भगवंतांचे शब्द असे, कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा. अरे इतका वेळ जे तुला मी गीता शास्त्र ऐकवलं, ते एकाग्र चित्तानं तू ऐकलंस ना? एकाग्र चित्त असणं याबद्दल अर्जुनाला प्रश्न विचारलाय भगवंतानी. मला आठवण होते की अर्जुन ऐकायचा तो एकाग्रतेनंच. आपल्याला त्याची एकाग्रता माहिती आहे. बालपणी सुद्धा द्रोणाचार्यांनी कामगिरी सांगितल्यावर त्याला फक्त पोपटाचा डोळा दिसत होता. ही अर्जुनाची एकाग्रता भगवंतांना माहिती आहे. आणि तरी भगवंत विचारतायत, अरे गीता शास्त्र तू एकाग्रतेनं ऐकलंस ना? जे तुम्हाला मला सामान्य माणसाची आठवण करून देत आहेत त्या श्रवणाबद्दलच्या पहिल्या 3 अटींची, की तुमच्यापाशी श्रवणेच्छा हवी, असूया विरहितता हवी आणि एकाग्रता हवी. पण सुहृदजन हो, या सुद्धा 3 गोष्टी पूरक झाल्या. प्रधान गोष्ट ही नाही आहे श्रवणाबाबत. श्रवणाबाबत प्रधान गोष्ट कोणती असेल तर ती आहे विनम्रता. तुम्ही ज्याच्याकडे जाऊन उपदेश घेणार, बोध घेणार, संदेश घेणार, त्याच्या समोर तुम्ही विनम्र विद्यार्थी होऊन जायला पाहिजे. याबद्दल सुद्धा भगवद्गीतेने आपल्याला उत्तम मार्गदर्शन केलंय. 4था अध्याय 34वा श्लोक हा श्रवण भक्तीच्या बाबतीत गीतेतला दुसरा महत्वाचा श्लोक आहे. आणि त्या संपूर्ण श्लोकामध्ये श्रवण कसं करावं विनम्रपणे हे अचूकपणे आणि सविस्तर सांगितलेलं आहे. श्लोक असा आहे, तद विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. कुणाकडून श्रवण घ्यावं? भगवंतांनी दोघांचा उल्लेख केलाय. एक ज्ञानी माणसाकडनं घ्यावं आणि दुसरं तत्वदर्शी म्हणजे तत्वज्ञ माणसाकडनं घ्यावं. विचार करूया, 2 शब्द का वापरले? तर इथं ज्ञानी शब्दाचा अर्थ आत्मज्ञानी आहे. तो अनुभविक आहे. त्याला परमार्थ मार्गावर काही अनुभव प्राप्त झाला आहे. तो खरा उपासक आहे. तो काही एक अधिकारी आहे. त्याला ज्ञानी म्हणायचं. आणि तत्वदर्शी कोण असतो? तर तत्वदर्शी म्हणजे तत्वचिंतक, तत्वदर्शी म्हणजे अभ्यासक, तत्वदर्शी म्हणजे ग्रंथकार, तत्वदर्शी म्हणजे शास्त्रकार. त्याच्याकडूनही श्रवण करायचं. म्हणजे ज्ञानी माणसाकडनं श्रवण करायचं, तत्वज्ञ माणसाकडनं श्रवण करायचं. हेच भगवंतांनी 17व्या अध्यायात वेगळ्या भाषेमध्ये सांगितलंय. देव द्विज गुरु प्राज्ञ, ते सगळे शब्द महत्वाचे आहे. म्हणून अशा व्यक्तीकडनं श्रवण ज्ञान प्राप्त करून घ्यायचं, मान्य. पण विनम्रता कुठं कुठं हवी? पहिला प्रश्न आहे, तुम्ही जेव्हा जाऊन श्रवण मागणार, उपदेश मागणार, संतबोध मागणार, तेव्हा प्रणिपातेन म्हणजे वंदन करून, विनम्र भाव दाखवून, म्हणजे मनापासून दाखवून, मनात असून तुम्ही विचारलं पाहिजे. प्रणिपातेन. दुसरा शब्द आहे परिप्रश्नेन. त्याचा अर्थ नम्रतापूर्वक. परिप्रश्न शब्द आहे बघा. प्रश्न आणि उपप्रश्न विचारून आपण ज्ञान मिळवलं पाहिजे. तिसरी गोष्ट सेवया, म्हणजे त्यांची, गुरूंची, ज्ञानी आत्मदर्शी व्यक्तीची सेवा करून. सेवा याचा अर्थ विनम्र विद्यार्थी हो. दुसऱ्या या गोष्टीची अपेक्षा नाहीच मुळे. आणि परिणाम काय होईल बरं? याचा परिणाम आहे उपदेक्षन्ति ते ज्ञानं. ते तुम्हाला ज्ञानाचा म्हणजे आत्मज्ञानाचा, मागाशी मी सांगितलं अध्यात्म बोधाचा, अनुभवाचा उपदेश करते. विनम्रता किती हवी? अभ्यासकांनी सांगितलंय, साधं उदाहरण दिलंय पण फार मार्मिक आहे, की विनम्रता ही विहिरीमध्ये पाणी भरण्यासाठी सोडलेल्या पोहऱ्यासारखी हवी. विहिरीमध्ये आपण पोहरा सोडला दोरीला बांधून आणि तो हलवला, तर तो पोहरा पाण्यापाशी गेल्यानंतर वाकला पाहिजे. आणि जर वाकला तर तो भरेल.
तो वाकला नाही तर स्वतः कोरडाच राहील. तो पोहरा जसा वाकला पाहिजे, तसं श्रवणासाठी तुम्ही मी नम्र व्हायला पाहिजे. ही विनम्रता अत्यंत गरजेची आहे. आणि अशी श्रवणाची भक्ती सांगताना आपण मुळात नवविधा भक्ती भगवद्गीतेतली बघतोय. पण मुद्दाम एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये आणून देतो, की भगवद्गीतेनं भक्ती परायण यासारखा श्रुती परायण हा शब्द वापरलाय. श्रुती परायण म्हणजे विचार करा, की खऱ्या अर्थानं श्रुती, श्रवण या गोष्टीला भगवंतांनी किती महत्व दिले. श्रुती परायण ही संज्ञा 13व्या अध्यायातल्या 25व्या श्लोकामध्ये येते. शब्द असे आहेत, तेपि चाति तरन्त्येव मृत्युम श्रुतीपरायणाः. ते सुद्धा मृत्यूलोक तरुण जातात जे कुणी श्रुतीपरायण असतात. जसं हरिभक्ती परायण, अभोप श्रुतीपरायण. आणि मग संस्कृतीचा धागा सांगायचा तर तुमच्या माझ्याकडे जुन्या काळापासून शब्द परिचित आहे. सगळ्यांना माहिती आहे तो, की बहुश्रुत. आपल्याकडे बहुश्रुत हा शब्द आहे. इंग्रजी वाङ्मयामध्ये वेल रेड हा शब्द आहे. मी तुलना करत नाही, करायची गरजही नाही. पण बहुश्रुत म्हणताना परंपरेनं आपल्याकडे श्रवणाला आणि त्यातल्या आत्मज्ञानातल्या श्रवणाला किती महत्व दिलंय हे लक्षात येईल. हा गीतेतला 3रा महत्वाचा श्लोक आहे. पहिल्या नवविधा भक्तीच्या प्रकाराबद्दल श्रवणम. आता जाऊया 2ऱ्या प्रकाराकडे, आणि ते आहे कीर्तन. कीर्तन हा शब्द आपण उच्चारतो, पण खरा तो संकीर्तन आहे. कीर्तन हा शब्द हरिकीर्तन आहे. कीर्तन हा शब्द हरिसंकीर्तन आहे. आणि कीर्तन कसं असावं, कसं करावं, त्याची वैशिष्ट्य कोणती, त्याच्या मर्यादा कोणत्या, किंवा जे नसेल तर ते कीर्तनच नाही, हे सुस्पष्टपणे तुम्हाला मला सांगायचं काम संत श्रेष्ठ एकनाथांनी, लोकनाथ एकनाथांनी एका सर्व प्रसिद्ध अभंगात केले. त्या अभंगाकडं खरोखर आपण लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. अभंगातले शब्द इतके उत्तम आहेत बघा. मोत्याचा दाणा असावा ना, तशा प्रकारचे शब्द आहेत. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी, संत संगे अंतरंगे नाम बोलावे, कीर्तन रंगी देवा सन्निध सुखे डोलावे, भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरा न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी करटाळी, एका जनार्दनी मुक्त होय तत्काळी. ही नाथाने दिली ग्वाही आहे, नाथाने दिलं हे वचन आहे. फार महत्वाचा अर्थ त्याच्यामध्ये आहे. नाथ आपल्याला सांगतात, भक्त भाविक जन हो, कीर्तन संकीर्तन हे सगुण आहे, पण कुणाचं? निर्गुण देवाचं. नाथांचे शब्द आहेत, निर्गुण परब्रह्माचं सगुण रूप कीर्तनात आठवायचंय. निर्गुण परब्रह्माचं सगुण रूप कीर्तनामध्ये आठवायचंय, त्याचं चरित्र आठवायचंय, त्याच्या चरित्राची कीर्ती आवडीनं गात राहायची आहे, ते संकीर्तन. जे कीर्तनामध्ये भक्ती हवी, कीर्तनामध्ये ज्ञान हवं, कीर्तनामध्ये वैराग्य हवं. कीर्तन करणाऱ्यानं, कीर्तन ऐकणाऱ्यानं कीर्तनाच्या नावाखाली भलत्या सलत्या गोष्टी ऐकू नयेत. काही माणसं हरी कीर्तनाला मनोरंजनाचं मैदान बनवतात. हे करणं साफ चूक आहे. संकीर्तन हे भक्ती जागविण्यासाठी आहे. संकीर्तन, हरिकीर्तन ही तुमच्या माझ्या अंतःकरणात हरिमूर्ती ठसवण्यासाठी आहे. नुसती सगुण भक्ती नाही, अद्वैत भक्ती आहे, अद्वय भक्ती आहे, ज्ञानी भक्ती आहे, पंचम पुरुषार्थ आहे. आणि तो ठसवण्यासाठी कीर्तन आहे, हे पक्क लक्षामध्ये घेण्याची आपण गरज आहे. नाथांचं वचन मी आपल्याला सांगितलं. आणखी लोकांचा उल्लेख करणं आवश्यक आहे. ते आहेत श्री रामदास स्वामी. रामदास स्वामींनी म्हटलंय, कशी असावी कथा,
कसं असावं कीर्तन? सगुण कथा या नाव कीर्तन, अद्वैत म्हणजे निरूपण, सगुण रक्षून सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे. रामदासांचे शब्द फार महत्वाचे आहेत. कशाला कीर्तन म्हणायचं? सगुण कथा. आणि त्याच्यामध्ये कथेसोबत काय हवं? कथेसोबत अद्वैताचं निरूपण हवं. म्हणजेच सगुण कथा आणि अद्वैत विचार यांचा सुमेळ हवा. रामदासाचे शब्द आहेत, सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे. आणि मग रामदास जी ग्वाही नाथाने दिली ना, तशीच रामदास स्वामी आपल्याला देतात. कीर्तने भगवत प्राप्ती, यदर्थी संदेह नाही, संशयो नसे. संदेह बाळगायचं कारणच नाही. हरी कीर्तनानं भगवत प्राप्ती होणार, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. आणि मग रामदास स्वामींच्या प्रमाणात तुकोबारायांचा एक अत्यंत प्रसिद्ध अभंग आहे, जो कीर्तन भक्तीच्या महिमा तुमच्या माझ्या मनावर थेट ठसवतो. अभंग प्रसिद्ध आहे तो असा: कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, तिथीचे उत्तम चरण रज वंदिता. जळती दोषांचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती जे पवित्र हरी कथा. पहिलं वर्णन फार महत्वाचं आहे. अहो, तुम्ही मी जर हरी कथा सामुदायिक साधना म्हणून करायला लागलो तर काय भाग्याची पर्वणी आहे बघा. त्या हरी कथेच्या ठिकाणी प्रयाग आहे, गंगा यमुना सरस्वतीचा संगम आहे. भारतीय मनाला अत्यंत पुण्य पावन करणारा तो प्रयाग संगम आहे. इथं नद्या कोणत्या आहेत? लोकमाता कोणत्या आहेत? इथं आहे देव, भक्त आणि नाम. हरी नाम आहे, हरी स्वतः आहे आणि हरी भक्त आहे. ह्या तिघांचा अनुपमेय संगम हवा असेल तर कथा केली पाहिजे. तुकोबा म्हणतात, जळती दोषांचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकतीचे पवित्र हरी कथा. याचाच अर्थ असा की कीर्तन भक्ती म्हणजे भगवत प्राप्तीची सर्व सामान्य सर्वांसाठी उपलब्ध झालेली अत्यंत सुखदायक अशी सनद आहे, अधिकारपत्र आहे असं म्हणावं. एवढी कीर्तन भक्तीची स्थिती. आपला संदर्भ कीर्तनाचा महिमा समजून घेण्याचा आहेच, पण त्याचबरोबर कीर्तन भक्ती खुद्द भगवद्गीतेत कशी आली आहे हेही पाहायचे. ते आपण पुढच्या भागामध्ये पाहू. सर्वांना विनम्र प्रणाम.